हरीचे गुण मग काही नोभे बाधा काम दुर्जनाची क्रोधा शांती खड्ग हाती काळसिते नागविती मग काही नोभे बाधा काम दुर्जनाची क्रोधा तुका म्हणे दाता सखा ऐसा अनंता सारिखा मग काही नोभे बाधा काम दुर्जनाची क्रोधा विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरिकाय दातुं निंद्रहि समागत्य तिष्ठतमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका नमो ज्ञानेश्वरा 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 जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपीच केली न त्यागी ती दिव्य लोकासनी तुका तोचितो हा परब्रह्म प्रकाश जळी रक्षिले निर्जीव कागदा
आहो स्वामी तुकया यावरी नका सेवे लागी सेवक झालो चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी नका करू आहेरू हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार हे दुःख मारुती नंदन सुनलो मेरी पुकार करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण मग काही नोभे बाधा कामदुर्जनाची क्रोधा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणाकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याची मूर्तिमंत पुतळे वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची शपथ घेणारे महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आद्य गुरु जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राख रांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा दिडक्या पद्धतीचा नामपर प्रकरणातील अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज नामसंकीर्तन सांगतात विठ्ठल बोलण्यापूर्वी थोडासा परिहार देणे वक्त्याचं अध्य कर्तव्य आहे या नात्याने हजारो विद्यार्थी ज्यांनी घडवले असे आमचे परमस्नेही परमदरणीय ज्यांचं माझ्यावर नितांत प्रेम आहे असे आमचे योगेशजी महाराज इंगळे बप्पा उर्फ बप्पा यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील आजची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे खरं तर आजची कीर्तन सेवा ही महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार आमचे ज्येष्ठ गुरुबंधू बालकीर्तनकार चैतन्य महाराज राऊत दादा यांची होती खरं तर त्यांना अडचण आल्यामुळे त्यांनी मला फोन केला म्हणले महाराज आजची तारीख तुम्हाला ॲडजस्ट करावं लागते आणि त्यांनी मला फोन केल्याच्या नंतर मी त्यांना म्हणलं ठीक आहे ॲडजस्ट करतो आणि त्यांच्यामुळे मला इथे येण्याचं योगाला विठवलं आजच्या कीर्तन सेवेचे सौजन्य आहे तुकाराम उतरेश्वर अकोस्कर यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चोपदार सिस्टीमवाले मातृवर्ग पितृवर्ग बालक मंडळ महिला मंडळ तरुण मंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते झाले सगळी समोर बसलेले लांब बसलेले गुडघेवर केलेले पाय लांबवलेले टेकलेले कीर्तनाला आले ते जे रोज असतात ते जे आजच आले ते जे अजून आले नाहीत ते जे फक्त पंक्तीलाच येतात ते आणि एवढा मोठा कार्यक्रम इथे चालू असून सुद्धा जे घरीच बिनधास्त झोपलेत ते या सर्वांना मी कोटी कोटी प्रणाम करतो आणि याच ठिकाणी कीर्तन सेवेला सुरुवात करतो विठ्ठल आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदंग सम्राट मृदंग महामेरू आमचे मार्गदर्शक आदरणीय परमपूजनीय गुरुवर्य आमचे परमस्नेही अंकुशजी महाराज काळे गुरुजी
तेही आज माझ्या कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत अलंकार, संगीत विशारद आमचे काय महाराजांचं नाव? बालाजी महाराज. तेही आज माझ्या कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी वंदन. तसेच आमचे काय महाराजांचं नाव? काशीनाथजी महाराज. तेही आज माझ्या कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी वंदन. तसेच आमचे प्रेमजी महाराज. तेही आज माझ्या कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहेत. त्यांनाही कोटी कोटी वंदन. तसेच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य, संगीत अलंकार, संगीत विशारद आमचे काय? नंदू महाराज. आमचे महाराज आहेत. त्यांनाही कोटी कोटी वंदन. तसेच काय? सरडे महाराज. सरडे महाराज. तेही आज माझ्या कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित आहेत. सर्वांनाच कोटी कोटी वंदन. मृदंगाचार्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर काय ती वादन, काय तो गोडवा, काय ती पोषक साथ, सगळं कसं एकदम मोके असे आमचे दोन्ही मृदंगाचार्य महाराज आहेत. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आता सगळ्याची नावं घ्यायचं म्हणलं 2 तास पुरायचे नाहीत. त्याच्यामुळं ज्यांची नावं घेतली ते सगळे देव आणि ज्यांची नावं राहतील ती महादेव. प्रति महारती गायक वृंद असतील. मला सर्वांचं नामोल्लेख करणं शक्य नाही, पण अगदी सर्व वजनदार, सर्व वारकरी संप्रदायातील निष्ठावंत वारकरी मंडळ, सर्व गुणवान, त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आता सगळ्याची नाव घ्यायचं म्हणलं 2 तास पुरायचे नाहीत. त्याच्यामुळं सगळ्यांची नाव मी एका चुकाण्यात घेऊ का? महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतू वाकून, महादेवाच्या पिंडीवरती बेल वाहतू वाकून, आणि तुम्हा सर्व गुणवानांचं नाव घेतो माऊली ज्ञानोबरायांचा मान राखून. विठ्ठल विठ्ठल तसेच आमच्या चोपदारांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल. आज माझ्या कीर्तनाची शूटिंग करण्याकरता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चॅनल आमचे काय चॅनल? करण दादा. काय चॅनलचं नाव? आनंद कीर्तनाचा. या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ती घंटी वाजवायला अजिबात विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. एवढा मोठा कार्यक्रम इथे चालू आहे, हे नियोजन करणं सोपी गोष्ट नाही. पैसे खर्च करण्याकरता खूप लोक तयार आहेत, पण इथं साठायचं कोणी? हे नियोजन करणाऱ्या मंडळीला झोप मिळत नाही महाराज. काळ बदललाय. आता चपात्या करायचं मशीन आलंय. घेतलं का नाही? बचत गट. नुसतं उंडा मशीन मध्ये टाकलं की चपाती भाजूनच बाहेर. अहो आता आंघोळी सुद्धा मशीन आलंय. आला पाहुणा गावात. करायची का आंघोळ? हो करायची. पाहुणा मशीन मध्ये गेला, लाईटच गेली. पाहुणा नुसता मध्ये हात पाय आपटाचा, धाड 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 धाड. पुन्हा लाईट आली, पाहुणा बाहेर आला. त्यो म्हणला मी वड्यात आंघोळ करतो पण मशनीत नका रे घालू. लय काय बदललाय. पण तुम्ही चांगला एवढा सप्ताह करता, ही आनंदाची गोष्ट आहे. विठ्ठल. म्हणून विनंती तरुणांना माझी, तरुणांना विचार उच्च ठेवा आणि एकच सांगतो, संतांच्या विचारानेच मिळेल तुम्हाला शांती. वारकरी संप्रदायात जीवनामध्ये घडू शकेल क्रांती. निर्व्यसनी मुलं हेच खरी राष्ट्राची संपत्ती आणि आदर्श तरुणांनाच टिकवतील छत्रपती शिवाजी महाराजांची संस्कृती. तरुणांनो, तुम्ही छत्रपतींचे मावळेत आणि आहेतच. त्यासाठी 5 वाक्य लिहून ठेवा. 1 कष्ट करा, 2 नीती ठेवा, 3 नम्रता, 4 स्वाभिमान, 5 व्यसनापासून दूर राहा. तुम्ही छत्रपतींचे मावळे. आणि परमार्थात या. एखाद्या जर म्हणलं ना चल टाळ वाजवायला, तर म्हणतो मी सायन्सला आहे. अहो हे सायन्स सुद्धा ज्ञानेश्वरीमधून तयार झालं. गुरुत्वाकर्षण शोध ज्ञानेश्वरीत आहे, विमानाचा शोध ज्ञानेश्वरीत आहे, कॅमेऱ्याचा शोध ज्ञानेश्वरीत आहे. 700 वर्षापूर्वी माऊलींनी शोध लावले. अहो 2 भाषा जर माणसाला बोलता आल्या तर माणूस तैट चलतो. आपल्याला 2 भाषा येतात. आणि ज्ञानेश्वरीमध्ये किती भाषा आहेत? 56 भाषेचा केला से गौरव. 56 भाषेचा केला से गौरव. 56 भाषेचा केला से गौरव. भवारणा बिना वाटाणा,
जोरदार टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल पायाच भक्कमय म्हणून हा श्रीमंत संप्रदाय. विठ्ठल सुरुवातीलाच विनंती बर का, कीर्तनात असं फ्रेश बसायचं, रिलॅक्स, अजिबात कोणी टेन्शन घ्यायचं नाही. जीवनातले दुःख विसरण्याची फक्त एवढी एकच जागा सध्या शिल्लक आहे. कुठं काय चांगलं राहिलं नाही. टीव्हीला तेच, व्हॉट्सअपला तेच, फेसबुकला तेच, सगळं अवघड झाले. 10 मिनिटं टीव्ही बघितली तर दिवसभर करमत नाही. टीव्हीवर चांगलं काय का, धराधरी वाडावडी आपटापटी उचला उचलून पळवा पळवी एवढंच आहे ना. काही काही माणूस येते सुद्धा असं बसलीत. ते टेन्शन मध्ये बसायचं नाही, मोकळ्या मनाने हसा, फ्रेश बसा, म्हणजे ढिल्या होत्या तुमच्या नसा. नाही तर बस आमचा कसा मग वेळ जायचा कसा. विठ्ठल म्हणून हातानं टाळी मुखानं नाम, एवढंच तुमच्याकडे तासभर काम, तरच जीवाला मिळाल आराम. आणि जर टाळी वाजवली तरच कीर्तन टायमाला सुटणार, नाही तर नक्कीच तांबडं फुटणार. विठ्ठल आजचा अभंग तुकाराम महाराजांचा आहे. महाराजांच्या गाथेतील 4 चरणाचा आहे. आणि या भंगाद्वारे जगद्गुरु तुकाराम महाराज नामसंकीर्तन सांगतात. अर्थात खऱ्या कीर्तनाचं महत्व महाराज या अभंगातून प्रतिपादन करतात. कसं आहे, जीवन जगत असताना जीव जो जन्माला येतो, ते जीव जन्माला येण्याचे संतांनी 3 कारणं सांगितली. किती कारणं? बोला बोला, किती कारणं? 3 कारणं. एखादा जीव का जन्माला येतो? त्याचं पहिलं कारण, जन्मा येणे घडे पातकाचे मुळ, जन्मा येणे घडे पातकाचे मुळ, संचिताचे फळ भोगावया, संचिताचे फळ भोगावया. आपलं पाप संचित रूपाने फेडण्याकरता जीवाला जन्म घ्यावा लागतो, हे पहिलं कारण आहे. तर जीव जन्माला येण्याचं दुसरं कारण नाथ महाराज सांगतात, जन्म घेणे लागी वासणीच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप, त्याची झाले अंगे हरिरूप, त्याची झाले अंगे हरिरूप. जन्म घेणे लागी वासणीच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप, त्याची झाले अंगे हरिरूप, त्याची झाले अंगे हरिरूप. जन्म घेणे लागे वासणीच्या संगे, 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 तिची झाले अंगे हरिरूप, तिची झाले अंगे हरिरूप, तिची झाले अंगे हरिरूप. जन्म घेणे लागे वासणीच्या संगे, त्याची झाले अंगे हरिरूप, त्याची झाले अंगे हरिरूप, त्याची झाले अंगे हरिरूप. वासना शिल्लक राहिली की जीवाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण पाप, दुसरं कारण वासना, आणि जीव जन्माला येण्याचं तिसरं कारण ज्ञानोबा सांगतात, अगा कर्मी जे उरावे ते सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. कर्म शिल्लक राहिले की जीवाला जन्म घ्यावा लागतो. याला उदाहरण संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या जीवनातलं. नामदेवरायांनी कीर्तन ऐकलं वाळवंटात. कीर्तनात काय ऐकलं की वाल्या कोळ्याने शतकोटी रामायण पूर्ण केलं. प्रतिज्ञा करतात नामदेवराय, पळत पळत देवाच्या दारात जातात, हात जोडतात आणि म्हणतात, शतकोटी तुझे करीण भंग, देवा मी तुझे 100 कोटी अभंग लिहून पूर्ण करेल. प्रतिज्ञा करतात नामदेवराय. देवाने सांगितलं, नामा बोल बोलता वाटे सोपे, करणी करिता पुढचं तुम्हीच म्हणा.
नामा बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. म्हणजे काय झालं, वाल्या कुळाने शतकोटी रामायण लिहिलं त्यावेळेस 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. नामदेवराय म्हणतात वाल्या कुळी कोण होता, म्हणजे चोर होता, डाकू होता, लुटार होता. नामदेवराय म्हणतात चोर वाल्या कुळी, डाकू वाल्या कुळी, लुटारू वाल्या कुळी जर शतकोटी रामायण पूर्ण करू शकतो तरी मी काही चोर नाही, मी काही डाकू नाही. उलट चौयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी, पाठीमागे डोळे झाकली उभी ती जणी. ए चौमुखी उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकली उभी देवने, पाठीमागे डोळे झाकली उभी देवने. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, हो उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जणी. उभा कीर्तनी, उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे, पाठीमागे डोळे उभी दिसणे. चार युगापासून मी तुझी भक्ती करणारा भक्त आहे देवा. आम्ही अभंग नाही लिहायची, मग काही इलेक्शन मध्ये प्रचार करायचा, आम्ही अभंग लिहिणार. देव म्हणले हा बरं आहे, बोलायचं तुम्ही निस्तरायचं आम्ही. म्हणले तसंच आहे. देवाने सरस्वतीला आदेश दिला, ऐकताना तुम्ही लक्ष देऊन. सरस्वतीला आदेश दिला, बैसावे जिव्हाग्री नामयाच्या, नामदेव महाराजांच्या जिभेवर जाऊन बसा असं सांगितलं. आणि सरस्वतीचा सह्यानं नामदेवराय आणि त्यांच्या घरची 14 माणसं. नामदेवाचे घरी 14 जन स्मरती हरी. पहिल्या काळात माणसं होते, आता माणसंच राहिले नाही. हम दो हमारे दो, पहिले दो जाने दो. आमच्या गावात एक जणाला 40 नातू होता, 40 नातू. पोरांची 20 आणि पुरीची 20. दिवाळीला झालं सगळे एकत्र आले ना तर म्हातारे फक्त लेकर मोजायला असते. 13, 12, 16, 15, 20, 30. अरे काय पोरं सांभाळ फक्त म्हाताऱ्या माणसानीच. त्यांची वेळी फजिती करते, म्हाताऱ्याच्या मिशीवर हात ठेवतात. ही काय मिशी, मग मला का म्हणून नाही. एक आजोबांना तू फिरायला निघाले आणि पुढून प्रेतयात्रा चालली होती. काय चालली होती, प्रेतयात्रा. ते पोरग म्हणलं आजोबा ती काय आहे. म्हाताराला वाटलं प्रेतयात्रा म्हणा, ते गपकून काहीतरी बोलून मास तुग राडा करेन. म्हातारा म्हणलं ती ना ती शोभायात्रा आहे आणि तुमचे गावा निघणार आहे. म्हातारा तर खालीच बसलो. आपला मुद्दा एवढाच आहे, सगळे माणसं अभंग लिहायला बसले. अभंग लिहून पूर्ण झाले 96 कोटी. किती पूर्ण झाले, बोला बोला, किती पूर्ण झाले, 96 कोटी. प्रतिज्ञा कितीची होती, 100. प्रतिज्ञा कितीची होती, 100. पूर्ण किती झाले, 96. तेच राहिलेले 4 कोटी अभंग पूर्ण करण्याकरता जगद्गुरु तुका अवतार नाम याचा, संप्रदाय सगळ्यांचा येथुनिया, उरले ते शेवटी लावी तू का, उरले ते शेवटी लावी तू का. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी. उरले ते शेवटी लावी तू का, उरले ते शेवटी लावी तू का. राहिलेले 4 कोटी अभंग तुकोबरांनी येऊन पूर्ण. याचा अर्थ तुमच्या लक्षात आलाय का, मी कशासाठी बोललो. कर्म शिल्लक राहिले की जीवाला जन्म घ्यावा लागतो. पहिलं कारण पाप, दुसरं कारण वासना आणि जीव जन्माला येण्याचं तिसरं कारण आहे कर्म. आता तुमचा जन्म झाला, कर्म झाले. क्या बात है, हरी बोल. जय हो. कर्म झाले,
जन्म झालाय. याचा अर्थ आपलं सुद्धा काहीतरी करायचं शिल्लक, बोला शिल्लक राहिलंय. करायचंय आणि करता येते म्हणून काही करून चालेल का? बोला बोला. खायचंय आणि खाता येते म्हणून काही खाऊन चालेल का? नाही. प्यायचंय आणि पिता येते म्हणून काही पिऊन चालेल का? नाही. तसं करायचंय आणि करता येते म्हणून काहीही करून चालणार नाही. नाथ महाराज म्हणतात, जेणे नये जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा काही. असं काहीतरी साधन करा की जेणेकरून आम्हाला यमाची यातना होणार नाही. असं एखादं सोपं साधन महाराज तुम्ही आम्हाला सांगा. महाराज साधन सांगतात अभंगाचं पहिलं चरण. करावे कीर्तन, 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 करावे कीर्तन. करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन, करावे कीर्तन. मोके गावे हरीचे गुण, मोके गावे हरीचे राधे राधे. कीर्तन म्हणजे काय? कीर्तनाची व्याख्या मी तुम्हाला सांगतो, लक्षपूर्वक ऐका. स्वर ताल लय याची कृपता म्हणजे कीर्तन. टाळ विना मृदंग वाजून प्राप्त केलेला ब्रह्मानंद म्हणजे कीर्तन. त्या परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे कीर्तन. आपल्या बुद्धीचा विकास म्हणजे कीर्तन. मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे कीर्तन. मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करण्याचं साधन म्हणजे कीर्तन. आणि दादा हो, ज्या साधनाच्या माध्यमातून तू जगाचा बाप आपलासा करता येतो ती जगातील एकमेव साधन म्हणजे कीर्तन आहे बघा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. जनी म्हणे नामदेवा बोला भंग. जनी मने ज्ञान देवा बोला भंग. जनी मने देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. या सर्व गुणवानांकरता एकदा जोरदार टाळ्यावर. अशी गुणवान भेटणं सोपी गोष्ट आहे काय महाराज? इथले लय चांगले आहेत ना, तो कुठं कुठं अशी भेटतात महाराज. आपण जर म्हणलं ना एका जनार्दनी घडो त्यांचा संग, मी काय म्हणलं, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. मागची काय म्हणते तुम्हाला माहिती का? एका जनार्दनी घोड त्यांच्या संग. आर काय प्रवासाचा आनंद कवा? गाडी धरून असावा, रस्ता नीट असावा आणि ड्रायव्हर फुल पेलेला असावा. नाही ना महाराज, गाडी धोरणात असावा, रस्ता नीट असावा आणि ड्रायव्हर धोरणात असावा. जेवणाचा आनंद कवा? गावरान गाईचं दूध असावा, बाजरीची भाकर असावून तोंडी लावायला. ठेसा म्हणते ठेसा.
स्वयंपाक करणारी महिला सुगरण पाहिजे, वाढणारा उदार पाहिजे आणि जेवणारा रसज्ञ पाहिजे. सगळ्याच महिला सुगरण नसतात. ठराविक महिलांच्या हाताला चव आहे, नाही तर काही काही महिलांचा स्वयंपाकाचा असतो डबाची डबा मशाला चव नाही कशाला. पण सर्वच गुणीजन मंडळी आज माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. सर्वांनाच कोटी कोटी वंदन. विठ्ठल नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, जनी मने ज्ञान देवा बोला भंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. फेटा बांधणं, कंबर बांधणं, उभं राहून 2 तास बोलणं हे कीर्तनाचं एक अंग आहे. तर खरं कीर्तन कोणतं? नामसंकीर्तन. साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी. नामसंकीर्तन साधन पै सोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे. हो जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी. नामसंकीर्तन साधन पै सोपे, नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी, जळतील पापे जन्मांतरी. या नामसंकीर्तनानं अनेकांचा उद्धार झाला महाराज. एवढी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंते म्हणावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. हनुमंतरायांना कनिष्ठ कोण म्हणेन? वानराची जाते हनुमंतरायांची, पण जगातील सगळ्यात श्रेष्ठ भक्त हनुमंतराय. सामान्यात का हनुमंतराय? खेळिया माझी हनुम्या शहाणा, खेळिया माझी हनुम्या शहाणा, न पडे काम व्यसनी रे, न पडे काम व्यसनी रे. वर हात करा सर्वांनी, वर हात करा. वर हात करा सर्वांनी. एक सर्वांनी वर हात करा. एक टाळी. हा. कामची नाही ते क्रोधची कैसा, कामची नाही ते क्रोधची कैसा, तेथे कैसे भांडण रे, तेथे कैसे भांडण रे. रामागड्याची आवडी मोठी, रामागड्याची आवडी मोठी, म्हणून लंके पेने रे, म्हणून लंके पेने रे, ऐसे खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे रे, ऐसे खेळिया तुझं सांगितले ऐसे जाणून खेळ खेळे रे. ऐक खेळिया जाणून खेळ खेळे रे, ऐक खेळिया जाणून खेळ खेळे रे, जाणून खेळ खेळे रे, जाणून खेळ खेळे. सगळ्या खेळात हुशार खेळिया बजरंगबली. आणि हनुमंतरायाला घडवायची जबाबदारी जर कोणी घेतली असेल तर ती अंजनी मातेनं. म्हणून महिला मंडळ मुलांवर संस्कार करायचं काम आहे तुमच्याकडे. हे जी लहान लहान मुलं कीर्तनाला आलेत ना, ही महाराष्ट्राची खरी आदर्श पिढी. यांच्यावर संस्कार होण्यासाठी एवढा मोठा धर्म मंडप आहे. आणि तुमचे इथले लय चांगले आहेत, शांत बसलेत. नाही तर काही काही गावची पोरं सांभाळायचं सोपं नाही. पोरं सांभाळायचं सोपं आहे का महाराज?
एक पोरं कीर्तनासमोर बसलं, कालवा करायचं. मी त्याला म्हणलं गा बस, ते माझ्यावरच धावलं. म्हणलं तूच गा बस. मी म्हणलं मग आता कीर्तन कोण करीन? म्हणला मी करतो, तुला जमतं का? त्यो म्हणला मला जे जमते ते तुम्हाला जमणारच नाही, दे एका प्रश्नाचं उत्तर. मी म्हणलं विचार. त्यो म्हणला अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे आल्या मागे जात नाही? मी म्हणलं आता अशी कोणती गोष्ट आहे गाड्या? मी म्हणलं मला नाही माहित, तूच सांग. त्यो म्हणला किती सोपे राव, ढिरी. ढिरी पुढे आल्या मागे जातच नाही ना महाराज. अरे दुसरं म्हणलं होई बाजूला, तसले कुठे प्रश्न विचारत असत का? ढिरीन फिरीन आपल्यासारखे प्रश्न विचारत असत म्हणला. ते मला महाराज सांगा अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? आता म्हणलं दाव वडल्यावर लांबत आहे, रबर वडल्यावर लांबत आहे, अशी कोणती गोष्ट गाडी वडल्यावर बारीक होती? मी म्हणलं मला नाही माहित, तू सांग. ते मला किती सोपं राव, बिडी. बिडी वडल्या बारीकच होती ना महाराज, कारण त्याचा आजोबाच बिडी उडते ते बघते पोरग. अहो काही काही आजोबाच ना तुला बिडी पिटून आणायला सांगते. मग बिडी पिटून आजोबा बसरी येऊस तर ती होती. मग बिडी इजल्या परत पेटवायला कोणाला जायचंय? ना तुला ती इजून देत नाही, वडीतच येत. आणि बिडीचा कार्यक्रम लय अवघड. एका गावात पोरापोरांनी नाटक बसवलं. जुना काळ होता, पूर्वी महिला नाटकात काम करीत नव्हत्या, पोरं पुरुष नाटक बसवायचे. आणि एखादं स्त्रीचं पात्र असले तरी तो पुरुष स्त्रीचं पात्र करायचा. गावातल्या पोरापोरांनी नाटक बसवलं द्रौपदी वस्त्रहरण. पण त्यांना द्रौपदीच मिळाना, कारण पोरग तसं पाहिजे होतं ना, गोर गुमट ना केलं ते द्रौपदी झालं पाहिजे, द्रौपदान झालं पाहिजे. एक पोरग भेटलो, गोर गुमट होतं, ना केलं होतं, द्रौपदी सारखंच दिसायला, पण त्याला होती बिड्या ओढायची सवय. तेव्हा म्हणला मी द्रौपदी होतो, पण बिडीशिवाय नाही बा, आपल्याला बिड्या ओढायला लागते. पोरं म्हणले तू बिड्या ओढ, पण स्टेजच्या महाग गेल्यावर ओढ. आणि जाऊ तुला स्टेज दिसते तेव्हा तू बिडी फेकून द्यायची आणि द्रौपदीचं पात्र करायचं. ओके ठरलं. पोरांनी हुबी द्रौपदी सारखंच पार्ट घेतलं. अशी चम चम करायची पडद्याच्या माग. द्रौपदीने बिडी तोंडाला लावली, झुरका वाढला, पण चुकून पडदा वगैरे द्रौपदी स्टेजवर आली, तोंडात बिडीचा धूर तसाच राहिला. हे गावची यात्रा 10,000 पब्लिक नाट्य बघायला. कृष्ण मोठ्या मोठ्या स्टेजवर आरडायचा, द्रौपदी तू का बोलत नाही? द्रौपदी मनातल्या मनात म्हणायची, कृष्णा मी जर बोलले तर लोक तुला हाणते ना मला हाणते, माझ्या तोंडात बिडीचं धुर आहे. द्रौपदी नुसती मनातल्या मनात धुरायची, काय करायचं? कृष्ण मोठ्या मोठ्याने आडायचा, काय केलं नाही मी तुझ्यासाठी? अरे कोठे गोंधळा शिद्वाराच्या वेळ कसं काय वेळेला हाक मारली, जेवत ताट बाजूला सारलं, मी माझ्या संसाराचा विचार केला नाही, तुझा संसार मार्गी लावला आणि आता तुम्हाला बोलत नाही? द्रौपदी तरी कवर दम काढी. अज्जी दमकुटी झाला द्रौपदीने, केली की बाक्कीन बिडीचं धूर बाहेर. लोक म्हणला अंधूर आणि कस काय निघाला? पण कृष्ण हुशार होता. ते मला द्रौपदी मला माहिती तुझा जन्म हा अग्निकुंडातून झाल्यामुळे अजून सुद्धा धूर निघतोय. कारण द्रौपदीचा जन्म अग्निकुंडातून झालता ना, त्याच्यामुळे अजून सुद्धा धूर आतमधून झटका आणतोय. हे कृष्णाला बी का सुचलं तर कृष्णाचं पार्टी घेणारा सुद्धा आट्टले बिड्या वाढणारा होता. विठ्ठला विठ्ठला. त्याच्यामुळे महिला मंडळ देवाकडे एकच मागा, ऐसा पुत्र दे गोंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. ऐसा पुत्र दे गोंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. ऐसा पुत्र दे गोंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. ऐसा पुत्र दे गोंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा. अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखं रत्न असावं. कसे घडले छत्रपती शिवाजी महाराज? माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा, माझी
सुंदर शिवाजी राजा सर्वांनी हात वर करा, हात हाताला. एक साथ टाळी, एक टाळी, वर हात वर. पुरुष मंडळीने हात वर करा, सर्वांनी हात वर करा, एक साथ टाळी वाजवायची. जय हो. माझी जाबुने दिया हमी सुंदर शिवाजी राजा, माझी जाबुने दिया हमी सुंदर शिवाजी राजा. जिथे आनंदाने नांदत होती प्रजा, नांदत होती प्रजा. समाज म्हणतो होता जाणता राजा देना. समाज म्हणत होता चांगला राजा. माझी जाऊनी हो, माझी जाऊनी हो, माझी जाऊनी दिया हमी सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमी सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊनी दिया हमी सुंदर शिवाजी राजा, माझी जाऊनी दिया हमी सुंदर शिवाजी राजा. सुंदर शिवाजी राजा, सुंदर शिवाजी राजा. सर्वांनी वर हात करा, सर्वांनी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. आपण जर त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन केलं तर तो भगवान परमात्मा आपल्या सगळ्या चिंता निवारण करतो. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. बोलत चला. जेवायला मिळेल का नाही? चिंता. जेवायला मिळेल का नाही? बोला ना. तुम्ही जोरात बोलत नाही, ही बी चिंताच आहे. जेवायला मिळेल का नाही? चिंता. बसायला मिळेल का नाही? चिंता. नोकरी लागेल का नाही? नोकरी लागली. आता पुन्हा एक चिंता. कोणती? छोकरी. हा, लग्नाचं लय अवघड झाले. आता मुली झाल्यात कमी, त्याच्यामुळे त्यांना आलाय डिमांड आणि मुलीच्या मम्मीला आलाय भाव. मुलीच्या मम्मीला जेवढा भाव आहे ना तेवढा कांद्याला सुद्धा नाही. कुठं लग्नात जाऊ द्या, नाकांचा नताला झटका. आमची मुलगी कुणाला द्यायची नाही. हा, मुलगा तसे छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे आणि त्याला आई बाप नसले पाहिजे. तुमच्या पुरीच्या सुखासाठी त्याचे आई बाप मारता काय? बचत गट. बरं, लग्न झालं, संसार व्यवस्थित चालेल का नाही, का रोजच भांडणं होते, ती बी चिंता. एक बाई आपल्या नवऱ्याला म्हणली, होय व आपल्या लग्नाला किती वर्ष झाले? तेव्हा म्हणलं आपल्या लग्नाला 10 वर्ष झाली. माय म्हणली, बोलता बोलता आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले. तेव्हा म्हणला, तुला बोलता बोलता मला ऐकतच झाले. तेव्हा मला तुला बोलता बोलता 10 वर्ष झाले, तू 10 वर्षात मला काही बोलूच दिलं नाही. अशी एक बाई आपल्या नवऱ्याला म्हणली, तेवढी भांडी घासून घ्या. नवऱ्याला तेव्हा मला जीवच मारून टाकेन. काय समजलीस रे म्हणलं तू? भांडी घासून घ्या म्हणजे मी तुझा मालक आहे का तू? आतापासून तुझ्या मनावर नाही, आता माझ्या मनावर. 10 वर्ष झालं तुझंच ऐकतोय म्हणला, आता तुझ्या मनावर नाही, आता माझ्या मनावर. तो काय म्हणला, मी आधी धुणार मगच भांडी घासणार. अशीच एक जण बारीक कटिंग करून घरी आला. बायकोला म्हणला, का ग आज जरा कटिंग बारीक केल्यामुळे मी जरा तरुण दिसायला लागलो नाही का? ती म्हणली, चप्पी करून यायची ना, मग पाण्यातली बाळच दिसला असता. अरे काय बरं, लग्न झालं, संसार हे व्यवस्थित चालला, मुलगा होईल का नाही? चिंता. मुलगा झाला, शाळेत जाईल का नाही? चिंता. शाळेत चालला, चांगल्या शाळेत ऍडमिशन मिळेल का नाही? चिंता. बरं, चांगल्या शाळेत ऍडमिशन नाही मिळालं, तिथं अभ्यास करेल का नाही? चिंता. मुलाला चांगल्या शाळेत टाकणं काम कुणाचं आहे? बाबाचं. आणि अभ्यास करणं मास्तरचं. बरोबर आहे ना? मुलाला चांगल्या शाळेत टाकणं काम बाबा
महत्वाचे, पण अभ्यास तर पोरांनी केला पाहिजे ना. एका वर्गात गणिताचे शिक्षक आले. उठ म्हणले, तुला वजाबाकी शिकवायची. वजाबाकी 5 मधून 5 गेले किती? मला का माहिती. गुरुजी म्हणले, इतकं सोपं आहे ना. तर मला नाही अजून सोपं करून सांगा. मग गुरुजी म्हणले, तुझ्या डब्यात तुझ्या आईने किती चपाती दिल्यात? ते मला 2. मग 2तल्या 2 चपात्या तू खाल्ल्या, खाली काय राहिलं? ते मला भात. अरे शून्य म्हणणे, भात कुठं असतोय तेव्हा? अशीच एक आजोबांना तो फिरायला निघाले आणि त्या नातवाने 8 दिवस झाले शाळा बुडवली होती. शाळातच गेलं नाही ते 8 दिवस आणि ते दोघं रस्त्याने चालले. पुढून ते शिक्षक आले. आजोबा म्हणले, पिंटी आलं पण बस. समोरून ते शिक्षक आलेत, मारतीन. पिंट्या म्हणला, आजोबा तुम्हीच लपून बसा. हे का आता? आजोबा म्हणले, शाळा तू बुडवली, मी का म्हणलं पू? पिंट्या म्हणलं, ती काय, मी शाळेत असं सांगितलं होतं की माझा आजा वारलाय, त्याच्यामुळे मी 10 दिवस शाळेत जाणार नाही. अरे काय धंदा आहे. बरं, लग्न झालं माय बाबाला सांभाळेल का नाही? चिंता. म्हातारपणी शरीर चांगलं राहतं का नाही? चिंता. एखादा रोग झाला चांगली डॉक्टर मिळतील का नाही? चिंता. चांगली डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय. एक पेशंट ऑपरेशन करायला दवाखान्यात गेला आणि त्या डॉक्टरनी आरतीचं ताटण हार आणला होता. काय आणलं होतं? आरतीचं ताटण हार. ती पेशंट म्हणे, डॉक्टर साहेब, मी तो ऑपरेशन करायसाठी आलो आणि तुम्ही आरतीचं ताटण हार कशासाठी आणला? ते डॉक्टर म्हणे, हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. जर सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जागा तुमचा कार्यक्रम. पुन्हा हार आणायला कुठं जात बसू? विठ्ठल परत चांगला डॉक्टरही मिळाला. बिल किती होतं? चिंता. डॉक्टरने दिलेल्या बिलाची चिंता करू नका. मी सांगतो त्या बिलाची चिंता करा. एका 80 वर्षाच्या आजोबाला दवाखान्यात नेलं. कशासाठी? हृदयाचं ऑपरेशन करण्यासाठी. आणि 3 तासाचं बिल त्या डॉक्टरने 8 लाख रुपये केले. किती लाख रुपये? 8 लाख रुपये. त्या आजोबांनी ते बिल पाहिल्याने रडायला सुरुवात केली. त्या डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले, आजोबा तुम्हाला 8 लाख रुपये बिल जास्त होत आहे का? तुम्ही काळजी करू नका, चिंता करू नका, मी लाखभर रुपये बिल कमी करतो. आजोबा म्हणले, डॉक्टर साहेब, कोट्यावधी प्रॉपर्टीचा मी मालक आहे. मी जर मिळलो असतो तर पैशाचं काय करायचं होतं? तुम्ही मला वाचवलं, याचं बिल 8 लाख रुपये म्हणजे काहीच केलं नाही. तुम्ही 10-15 लाख जरी केलं असतं तरी मी आनंदाने दिलं असतं. मग आजोबा तुम्ही रडता कशासाठी? त्या आजोबांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. पहा, एवढं उत्तर तुम्ही घरी घेऊन जा. त्या आजोबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब, 3 तास तुम्ही माझं हृदय या दवाखान्यात सांभाळलं, याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. रडू याच्यासाठी येत आहे. 80 वर्ष झालं माझ्या पांडुरंग परमात्म्याने माझं हृदय सांभाळलंय, अजून 1 रुपयाही बिल आलं नाही हो. रडू याच्यासाठी. त्या देवानं आपल्याला एकही अवयवाचं बिल आजपर्यंत मागितलं नाही, तरी लोक म्हणतात देवाने मला काय दिलं? दिले इंद्रिये, हात पाय कान, डोळे मुख बोलाया भगवान परमात्म्याने आजपर्यंत आपल्याला 1 रुपयाही मागितला नाही, तरी लोक म्हणतात पण बिल भरण्याची जागा दिली. वर्षातून एकदा का होईना आपल्या गावासारखा भव्य आणि दिव्य सप्ताह करणं हे त्याचं बिल भरणं आहे. उठवलं जेने हा जीव दिला दान. बिल कोणते बघा? जेने हा जीव दिला दान, हे झालं आपल्यावरती कर्ज, आणि तयाचे करीन चिंतन, हे झालं बिल भरणं. महाराज म्हणतात त्या भगवान परमात्म्याचं चिंतन करणं हेच त्याचं बिल भरणं आहे. मग महाराज म्हणतात हे जर नाही केलं तर हे जरी नाही कळालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं दुसरा येईल, हे जरी नाही कळालं. सरती शेवटी पा बांधून नेईल, सरती शेवटी पा का जनार्दन आमचं काय जाईल.
खोटे लटिकेचं बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिकेनं बोलू आम्ही वर्तमान खोटे पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा अवघा 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 धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा धांगड धिंगा ग अवघा डांगर दिगा ग अवघा डांगर दिगा ग अवघा डांगर दिगा ग नको नको घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगा ग नको नको घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा नको 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 घालू पिंगा ग नको 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 घालू पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग पिंगा ग बाई पिंगा ग सर्वांनी एक सर्वांनी वाजवायची वर हात करा दाताचं दातवण घ्या ग कुणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 कुंकू घ्या कुणी 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 काळा मणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी शिरा घ्या मणी घ्या दाताचं दातवण घ्या ग कुणी दाताचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घ्या कोणी काळा मणी 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 कुंकू घ्या कुणी 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 काळा मणी करुणी उचित हो करुणी उचित प्रेम घाली हृदयात दान मागायास आलो दान मागायास दान मागायास आलो दान मागायास दान मागायाच आलो दान मागायाच दान मागायाच दान मागायाच काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं गुण अरे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून अरे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून त्या तरुणीला आई म्हणाला हो, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान असा राजा तो शिलवान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान 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 अनेक वचन निर्गुण निराकार दादा माहूर माझे गाव निर्गुण 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 निराकार दादा माहूर माझे गाव शकून 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 सांगावं आले माई माझं नाव शकून सांगावं आले माई माझं नाव यमाई माझं नाव सकुन सांगावया मिळाले यमाई माझं नाव काय सांगितलं त्यात ऐका या कलियुगाची थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी तारा सोडून घरोघर फिरतील नारी पैसा शकून दादा अरे का अव कुठे जाता ऐका हे जरी नाही कळालं तरी दुसरं राहील हे जरी नाही कळालं हा हे जरी नाही कळालं सनी दुसरा येईल हे तरी नाही काढलं शरदी शेवटी पा काळ बांधून नेईल शरदी शेवटी पा काळ बांधून नेईल काळ बांधून नेलं शेवटी नरसिंहा का जनार्दन आमचे काय बा जाईल एकाला नाराजी आमचे काय वाजाईल काय वाजाईल पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा पिंगळा महाद्वारी बोल बोली तो देखा बिगडा माझारी बोल बोली तो देखा बिगडा माझारी बिगडा माझारी बोल बोली तो देखा बिगडा माझारी बिगडा माझारी बोल बोली तो देखा बिगडा माझारी बोल बोली तो देखा बोल बोली तो देखा बोल बोली करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण ठीक आहे महाराज
भयानक आहेत महाराज. हे काम क्रोध विकार आपल्याला होऊ नये याच्याकरता आपण नामचिंतन केलं पाहिजे. राम नामात किती ताकद आहे याची किंमत रावणाला कळाली. वानर सैन्याने दगडावर काय लिहिलं? राम. आणि दगड पाण्यात तरले महाराज. दगड पाण्यात तरल्याच्या नंतर निम्मा शिजू तयार झाला आणि कुणीतरी त्याचा फोटो काढून व्हॉट्सअपला टाकला. लंकेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज गेला की राम नावाने दगड तरले. राक्षस म्हणले आयु, ज्याच्या नावाने दगड तरते त्याच्यासोबत युद्ध करायचं सोपं आहे काय? शक्य नाही. जगायचं असलं तर पार्टी बदलावं लागते म्हणला. जगायचं असलं तर पार्टी बदलावं लागते. चला गुवाहाटीला. जगायचं असलं तर पार्टी बदलावं लागते. एका राक्षसाने दुसऱ्या राक्षसाने तिसऱ्या राक्षसाला असं करता करता 5000 राक्षसाची मीटिंग ठरली राज्याला. म्हणले काय करायचं? म्हणले रावणाकडे मोर्चा न्यायचा. लगेच मोर्चा घेऊन रावणाकडे. सरकार, शत्रू सामान्य नाही, नावाने दगड तर ते तुमच्या ती ताकद आहे का? रावण म्हणला कुणीतरी पिन हल्ली गाड्या. त्याची जीवाई एवढे मोठ्याने बोलतच नाही. माझच खाते तर माझ्याच गुरक देत. रावण म्हणला रामाची ताकद आहे का? रावण म्हणतात रावण 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1.5 लाख ना तू, 1.25 पण तू, एवढी त्याची इस्टेट आहे आणि त्याला राशन कार्ड हो किती मिळत असं. पिवळ्या कोंबडाचा गडी नव्हता रावण, सरकार त्याचं होतं. रावण म्हणला रामाची ताकद आहे का? मी सुद्धा दगड पाण्यावर तारतो. लोक म्हणले आम्हाला डोळ्याने बघायचे. मग रावणाने कमरेच्या पाण्यात गेला, दगड हातात घेतला आणि दगड पाण्यात सोडला. दगड पाण्यात बुडाला नाही. दगड पाण्यात बुडालाच नाही. सगळी प्रजा खुश झाली. पण एक जणाला जरा डाऊटच आला. तो म्हणला असा दगड धरतोय बसल्यावर बुडन. लोक म्हणले तूच बसून बघ. तो दगडावर बसला तरी दगड बुडाला नाही. आता तो रावण बी खुश झाला. लोक म्हणले रावणाची मिरवणूक काढायची. आता मिरवणूक संपली. रावण जेवायला घरी आला. मंदोदरीने ताट केलं आणि पहिला घास मुखात घालणार. मंदोदरी म्हणली मालक काल काय ऐकलं ते खरं आहे का? तुमच्या नावाने कुठं दगड तरत असेल का? एवढे पापे तुम्ही आणि तुमच्या हाताने दगड तरते शक्यच नाही. कस काय दगड धरला? रावण म्हणला मरण पण तुला सांगणार नाही. मंदोदरी म्हणली सांगावंच लागन. आता शेवटी राजहट्ट, बालहट्ट, श्रीहट्ट. ठीक आहे म्हणलं सांगतो पण कुणाला सांगू नको. मंदोदरी म्हणली कुणाला सांगत नाही. मंदोदरी म्हणली रावण म्हणला मी कमरेच्या पाण्यात गेलो, दगड हातात घेतला आणि दगडाला शपथ घातली. ए दगडा, जर तू पाण्यात बुडाला तर तुला राम नामाची शपथ आहे. राम नामाची शपथ मी त्या दगडाला घातली म्हणून दगड पाण्यात तरला. म्हणजे बघा, शत्रूच वैरे पण त्यांनी सुद्धा चिंतन केलं तरी त्याचं कल्याण होतंय. राम नामात ताकद आहे. विठ्ठल एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. एक मिनिट. सर्वांनी वर हात करा, सर्वांनी. आणि मी जेव्हा एक म्हणेल तेव्हा सर्वांनी एक साथ टाळी वाजवायची. राहू दे अशीच हात सकाळी बसतो मी येतो चहा पिऊन. वाह 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 वाह, क्या बात है. एक साथ टाळी. एक जय. हाँ विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा टाळ्या, बकवास, टाळ्या, बकवास, टाळ्या, ठोका ठोका ठोका. एवढा मोठा कार्यक्रम ते चालू आहे.
परिवर्तन होणे काळाची गरज आहे. व्यसनापासून दूर राहा मित्रमंडळी चांगले ठेवा. नाहीतर सुरुवातीला 5 ते ताडी, तुमच्या ओळखताना आडी, दारूच्या लावताना गुडी, कवलगन महाडी, इकली गाडी, बायको जिर्ण झाली साडी, आव लावण्यात दारूला काडी, धरण अनुभव तो कोज जुडीन मग कल्ल परमार्थाची गोडी. मूर्खाच्या संगतीत जाऊन आयुष्याची बरबादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठ वाचा विठाल. बदल महत्वाचा आहे. रिझल्ट नुसते कीर्तन ऐकू नका. कीर्तन कमीत का सध्या टीव्हीला कीर्तन आहे, युट्यूबला कीर्तन आहे, फेसबुकला कीर्तन आहे, सोशल मीडियाला कीर्तन आहे. जो सोशल मीडियाचे ॲप ओपन करून एका तरी महाराज जिंकली पितीच आहे. कीर्तन कमीत का पण बदलायचं कुणी. आम्ही जाम झालो सांगून सांगून, तुम्ही पॅक झालं तर ऐकू ऐकू. तुम्ही कमी महाराज मंडळी वाटा लावल्यात का. 8 दिवसाच्या सप्त्यात महाराज मंडळी किती मोठे आले याला किंमत नाही. 8 दिवसात किती तरुण मुलं माळकरी झाली याला खरी किंमत आहे. कीर्तन काय करायची नुसती. 8 दिवसाच्या सप्त्यात कमीत कमी 16 तरी माळकरी वाढव ना. 8 दुनी 16. मी म्हणतो नका का रोज 2 वाढा ना. पण एक कीर्तन झाली एक तरी. 8 दिवसात 8 तरी नाही. एवढा खर्च कशासाठी करायचा. बदल काय माणसात बदल होतो पण मंडपात आहे तो वर. खरंय पटलंय नको रे व्यसन करून आले वाईट आहे रे. मंडपात आहे तो वर. मंडपाच्या बाहेर काढलीस ना बाकू. लांबून लांबून महाराज येतात का लय आरटतात. आज तुली बारीक पिलू होतो. बारीकच होतं पण लयच बोलत होता रे. गावकऱ्याने मी चांगले निवडून महाराज आणलेत. अरे दुसरं म्हणलं त्यांनी सांगितलंय ना व्यसन करणं का. अरे गप सांगितलं असते ते होय होय म्हणायचंच असते. आपण चांगलं वागलो त्यांनी तरी कुणाला म्हणा नीट वागा. काही नाही मानव डोलवायच्या त्यांचा धंदाच येतो. नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश चांगलं नर्दी मिळालाय. चांगलं खा, चांगलं प्या, चांगल्याच्या संगतीत राहा, व्यसनापासून दूर राहा, मित्रमंडळी चांगली ठेवा आणि भावाभावाने एक विचाराने राहण्यासाठी जावा जावा नीट राहावा. आल्यात का जावा जावा. एकीला किंमत आहे एकी ठेवा. कुटुंबात एक आहे. सासूने सुनाला लेक म्हणा, सुने सासूला आई म्हणा. सासवांना एक सांगतो सुनबाई लय काम करीन तिचं उलट कौतुक करायचं. माझी सून लक्ष्मीच लगेच आता बाई चहा देऊ का, दूध देऊ का, कॉफी देऊ का, पोहे देऊ का, गोड बोला. आणि सुनांना बी सांगतो मात्रेच बी कौतुक करायचं. पाहुणे आले की तुम्ही एवढंच म्हणायचं आमच्या आत्या बाई काम केल्याशिवाय कर्मत. उठलीच म्हातारी घेतलीच भांडे लागलेच घासायला. आखी अंगाला राग सुनी पण भांडी आरसाच. त्याच्यामुळे गोड बोला, प्रेम द्या, प्रेम घ्या आणि गोड बोला. समाज जिंका. कोरोनाच्या काळात इतकी माणसं गेली आहे का कुणाचं नाव. या महामारीतून आपण वाचलून भगवंताच्या दरबारात बसून 2024चा सप्ताह करतो. हे देवानं दिलेलं बोनस आयुष्य. हे मानात होणं माना. बरवे झाले आजी बरी नाही पडरो मृत्यूच्या हारी. वाचून आलोय तवरी उरले तरी तुम्हा समर्पण.
शांती खडग हाती काळ सिंते नागविती मग काही नोव्हे बाधा कामदुर्जनाची क्रोधा. जगातील सगळ्यात मोठा दाता जर कोण असेल तर तो भगवान परमात्मा अभंगाचा शेवट. तू कामने दाता सका 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 आताची 19 तारखेला शिवजयंती झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या तलवारीच्या जोरावर एवढं सुंदर स्वराज्य उभा केलं. कशी होती तलवार?
चमके हो शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार. टाळीवर टाटा हा. हो चमके हो शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघार. धर्मरक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली, जुलूम करत्याच्या रक्ताने ती नाहली. हो चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. तळपत्या बिजलीचा अवतार, उघडण्या स्वातंत्र्याचे द्वार, स्वातंत्र्याचे द्वार, महाराष्ट्राचे प्रेमपार. महाराष्ट्राचे प्रेमपार. हो चमके झाले माझा ते कीर्तन. असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला. वाणीच्या ओघामध्ये एखादा एडावाकडा शब्द गेला असेल तर आई वडिलाचं अंतक करून मला माफ करा. आणि सर्व गुणीजन मंडळी आज माझ्या कीर्तनाकरता आवर्जून उपस्थित राहिले सर्वांनाच कोटी कोटी वंदन. तसेच आमचे ज्येष्ठ गुरुबंधू महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार चैतन्य महाराज राऊत यांचे एक सुंदर कॅलेंडर आहे जिव्हाळा चैतन्याचा. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा, पाया पडून सांगतो जपा लेकरा बाळा. ऐसा भाविक मायबाप जिव्हाळा, ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा, नको द्वेष नको मत्सर फुलवा नात्याचा मळा. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा, बांधावरीचे भांडण टाळा गुंपा प्रेमाच्या माळा. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा, नको परिस्थितीचे कारण लेकरांना शिकवा धार्मिक शिक्षण व शाळा. ऐका भाविक मायबाप जिव्हाळा चैतन्याचा, जीव तोडून सांगतो हा चैतन्याचा जिव्हाळा. असं त्यांचं कॅलेंडर आहे. ज्याला पाहिजे असेल त्यांनी इथं कॅलेंडर मिळतील. आणि कॅलेंडरची किंमत 20 रुपये आहे. ज्याला एक घेऊन जायचे त्यांनी एक घेऊन जा, ज्याला 2 घेऊन जायचे त्यांनी 2 घेऊन जा, पण फुकट नेऊ नका. पैसे देऊन न्या, 20 रुपये द्या आणि कॅलेंडर घेऊन जा. कॅलेंडर गाडीमध्ये उपस्थित आहेत. तिथं ज्यांना कॅलेंडर घ्यायचे असेल ते गाडीशी संपर्क करावा. तिथं ब्रिजा गाडी उभी आहे, त्या गाडीत कॅलेंडर मिळते. आणि तुम्ही सर्वांनी शांत चित्ताने माझं कीर्तन ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. जितनी मेहरबानी आपने की उतन तो मेरी औकात नहीं, जितनी मेहरबानी आपने की उतन तो मेरी औकात नहीं, ये तो कृपा है ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझमें ऐसी कोई बात नहीं. ज्या संतांनी आपल्याला शिकवले त्यांचे एकदम मोठ्या प्रेमाने भजन करू. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.